दोस्तों चलिए शुरू करते हैं। दोडका हे आपलं सगळं मटेरियल रेडी आहे. आपण बनवणार आहे दोडका. हे आलं तेल. आपण बनवणार आहे दोडका. दोडक्याची भाजी बनणार आहे तर गाडीमध्ये. हे आले आपले कांदे. हे आपण मसाला राईस बनणार आहे त्यासाठी जास्त कांदे कापलेले इथे. त्या भाजीसाठी एवढे बस भरपूर झाले. दोन चार सेकंद होते. हा जास्त मला हे आली आपली हळद. ही हळद थोडी घ्यायची. हे आला आपला मिरचीचा ठेचा. मिरची आणि लसणाचा ठेचा असतो. ह्यो मिरचीचा आणि लसणाचा ठेचा आहे. मिरची आणल्या होत्या मार्केटमध्ये जाऊन. त्याचा ठेचा बनेला आहे. मार्केटला गेलो तिथून 4 किलोमीटर होतं मार्केट. आता आपल्याला रात्रीच्याला थांबायचं म्हणलं नंतर त्याच्यामुळे म्हणलं आता आणलं तर बरंच म्हणा त्याच्यामुळे आणलं. टाक परत. हे आले आपले जिरे. थोडी मसुरीची डाळ. मसुरीची डाळ दोडक्याला पण सपत होती त्याच्यामुळे मसुरीची डाळ दोडक्याला पण टाकून द्यायची. काय प्रॉब्लेम होत नाही. त्यांचाच टाका. मजेने खा मजेने राहा. हे आली मसुरीची डाळ. याचा नाही बनायचं तुम्ही टाका त्याच्यामुळे नको. हे आला आपला दोडका. बघा मित्रांनो आमचा गाणा भाजी बनतोय काना काना. भाजी बनवताना काना काना. कांदा लसूण मसाला. हे आले आपले टमाटे. आले आपले टमाटे. हे आलं आपला शेंगदाण्याचा कूट. गाणा म्हणला शेंगदाणे टाकल्यावर चवदावर लागत भाजी. त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट टाकलाय गाण्याने. आणि गाणाला परत गाणा म्हणला मुळा आवडतोय तर मुळा बनवलाय. हे आमच्या दुपारच्या रोट्या. हे आपला दोडका. दोडका रेडी. गाणा म्हणला कोथिंबीर टाकायची. आता कोथिंबीर चिरवतो थोडी. काय गाणा म्हणून तसं आम्हाला करावं लागेल कारण मला येत नाही बनवता मित्रांनो. काय जे आहे ते गाण्याच्या हातानेच खायचंय. आणि हे आहेत आमचे धनपतराव. धनपतराव कॅरेक्टर आहे ना तर ती हे धनपतरावचं कॅरेक्टर आहे. हे आमचे शेठ. हे आपली दोडका शिजून रेडी आहे. हे आधी आपली वरून थोडीशी कोथिंबीर. हे एकदम फ्रेश भाज्या भेटल्या होत्या मार्केटला तर भाज्या घेऊन आलो. इथून 4 किलोमीटरवर नंजनगुड गाव आहे त्याच्यावर घेतल्या. नागपूरला चालू आहे. मैसूरच्या पॉईंटला अनलोडिंग चालू आहे. आपण आलो तो खपोलीवरून पाईप भरून मैसूरची. दोडका शिजून रेडी.